नक्कीच न्याय दिलाय जनतेने। जे 10 वर्ष ज्यांनी काम नाही केलं त्याला आमच्या विनंतीनुसार खरंच घरी बसवलं आहे आणि जो कर्मठ आणि पुढचा लोकांचा विचार करणारा नेतृत्व ज्यांचं आहे तुकाराम काते साहेब त्यांना विजयी केलाय बहुमताने लोकांनी। आणि जे नुसतेच नावाला भोंगे घेऊन वाजत होते त्यांचे भोंगे बंद केलेले आहेत आणि विजय आमचा नक्कीच झालेला आहे। मी खरंच खूप खूप आभार मानेन सर्व जनतेचा, सर्व माई भगिनींचा। त्यांनी माझ्या बाबांच्या मागे पुरेपूर खंबीरपणे उभे राहिल्या त्या आणि त्या आज उभ्या राहिल्या नसता तर ही विजय आमचा झाला नसता। तर नक्कीच हा विजय एक टीम वर्क आहे आमचा आणि हा विजय लोकांचा आहे, कारण त्यांची मतं जेव्हा पडलेत बाबांच्या बाजूनी तेव्हाच हा विजय निश्चित झालेला आहे। नक्कीच लाभ झालेला आहे, कारण सगळ्याच लाडक्या बहिणींनी भावाच्या मागे खंबीरपणे उभ्या राहून एका बहिणीची ताकद दाखवून दिलेली आहे। मला खूप आनंद झालेला आहे। आज आमच्या लाडक्या बहिणींचा विजय झालेला आहे आणि आज लाडक्या बहिणींची ताकद काय असते ती आज दाखवून दिलेली आहे। आतापर्यंत सरकार आले त्यांनी तर गाजर दाखवून गेले, पण ह्या सरकारने काय कामं असतात ते करून दाखवलेले आणि जनतेला बदल काय आहे तो जनतेने बघितलेलाच आहे आणि याच्या पुढे विकास तर हा पूर्ण केलेलाच आहे महिलांचं। आणि काते साहेबांवर पूर्ण विश्वास होता आणि काते साहेबांनी याच्या अगोदर पण कामं केलेली आहेत, याच्यानंतर पण कामं करणार आहेत आणि हे दाखवूनच दिलेलं आहे। तुम्ही हा जल्लोष बघताय तर खरोखर आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचे लाडक्या भावांचे मनापासून आभार आणि या सरकारचे पूर्ण आभार। खूप आशीर्वाद दिलाय काते साहेबांना, बहुमत मताने विजय केलाय त्यांचा, कारण त्यांनी ह्या सरकारने भरपूर योजना सर्व राबवल्या, त्यामुळं लाडक्या बहिणींनी विजय दाखवून दिलाय। नारी शक्तीने एकदा पुन्हा विजय करून दाखवून दिलेला आहे आणि हा विजय आमच्या लाडक्या बहिणींचा आहे। सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या बहिणींनीच आपल्याला पुढे आणलेलं आहे। लाडक्या बहीण योजनेमुळे आपले हे सगळ्या सीट आलेल्या आहेत आणि आपले मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब हेच मुख्यमंत्री होणार ही ग्वाही तुम्हाला देते आणि आपले काते साहेब जिंकून आलेत ही खूप मोठी बात आहे। आज खऱ्या अर्थाने आज महायुतीची ही विजय झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये 2 वर्षापूर्वी जो एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्या उठावाचा आज सत्याचा विजय झालेला आहे। या अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलेला आहे की शिंदे साहेबांनी जो उठाव केला होता त्या उठावाचं सत्य आज ह्या महाराष्ट्राच्या जनतेने कबूल दिलेलं आहे आणि चेंबूर विधानसभेमध्ये मोठ्या संख्येने लाडक्या बहिणींनी तुकाराम काते साहेबांना बहुमताने निवडून दिले आणि आज तुम्ही पाहत आहात की सर्व लाडक्या बहिणी जल्लोष करतायत। त्यामुळे आम्ही सर्व काते साहेबांच्या मागे उभे आणि काते साहेबांचा विजय झाला म्हणून त्यांना अभिनंदन देतो आणि आम्ही खास करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। जय हिंद जय भारत। आपले लोकांचे नात आहेत आणि त्यांचं नाव एकनाथ आणि आमच्या उमेदवाराचं नाव तुकाराम आणि एकनाथ महाराज आणि तुकाराम महाराज हे सत्याच्या राहामध्ये चालत होते। आजची जी विजय आहे तो सत्याचा विजय आहे आणि खोट्याचा हार आहे हे आपल्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय। सत्याचा विजय झाला आहे। साहेबांनी आवाहन केलं आहे की चेंबूर विधानसभा म्हणजे झोपडपट्टी मुक्त करणार, लोकांना चांगले घरे देणार, प्रदूषण आहे त्याला प्रदूषण कसं रोखता येईल त्याच्यावरती काम करणार आणि लोकांचे जे ट्रॅफिकचा प्रश्न आहे तो दूर करणार, आपल्या काय समस्या लोकांना रोजगार कसा मिळेल आणि लाडकी बहीण योजना तर आहेच पण मुलांना एकनाथ शिंदे साहेबांनी रोजगार तर दिलेले पण अति वेगाने त्यांना कसं काम मिळता येईल सगळ्या प्रश्नावर ते काम करतील आणि लोकांना इच्छा जी आहेत ते लोकांचे ते पूर्ण करतील। हा विजय महाराष्ट्रीय समस्त आमच्या लाडक्या बहिणींचा विजय आहे, हा महायुतीचा विजय आहे। आज महायुतीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी जे महाराष्ट्राच्या विकासासाठी एक अभूतपूर्व काम केलेलं आहे हा त्याचा विजय आहे। तुकाराम काते साहेब हे जे चेंबूर आणि अणुशक्तीनगरमध्ये खूपच प्रसिद्ध आहेत, त्यांच्या कामाचा जो धडाका आहे हा सर्वत्र पसरलेला आहे आणि त्यांनी जे विजन सर्वांसमोर आणलं आहे झोपडपट्टी मुक्त चेंबूर करायचं हे ते स्वप्न साकार करणार म्हणजे करणार। चेंबूरमध्ये 10 वर्षामध्ये जर तुम्ही चेंबूरचे रस्ते बघितले तर खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हे एक समीकरण होतं, पण जसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपलं सरकार स्थापन झालं 2022ला त्यानंतर त्यांनी एक विजन आणलं। एक तर पहिले रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्याचे आणि दुसरं म्हणजे जे संपूर्ण जे उद्यान आहेत त्यांचं सुशोभीकरण करण्याचं, तर रस्ते कॉन्क्रिटीकरणाचं ध्येय घेऊन
आज कातेसाहेब आलेले आहेत. त्याच्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरावा करून येणाऱ्या या 5 वर्षामध्ये संपूर्ण चेंबूरचे रस्ते जे आहे ते काँक्रिटीकरण करण्यात येईल. गेल्या 10 वर्षात चेंबूरचे नाले आणि रस्ते फक्त तेवढंच काम नव्हे, परंतु चेंबूरमध्ये बाकीचे जे गोष्टी आहेत, जसं काय चेंबूरचं जे झोपडपट्टी पुनर्वसन 50 ते 60 झोपडपट्ट्या अशाच पडलेल्या आहेत. स्लम एरियाज, त्याचा रिडेव्हलपमेंट झालेला नाही. गेल्या 10 वर्षात तुम्ही फक्त गटारं नका बघू, परंतु गेलेल्या इतर गोष्टीसुद्धा बघा. तर त्याचं काहीच काम केलेलं नाही. परंतु आपले आता माननीय आमदार कातेसाहेब ते आता सध्या विजयी झालेले आहेत आणि बऱ्याच भरपूर मताने विजय झालेले आहेत आणि त्यांच्या नावातच राम आहे आणि ते आधीपासून त्यांचं नाव इतकं छान आहे. तुम्हाला माहिती आहे, अयोध्यापर्यंत ते पोचलेले आहेत आणि त्यांना गरजच नाही सांगायची. त्यांना तुम्हाला फक्त एका गोष्टीत सांगायचं, ते लगेच काम करून देणार. आणि त्यांनी अणुशक्तीनगर इतकं चांगल्या प्रमाणे डेव्हलप केला आहे. त्यानंतर त्यांना चेंबूरमध्ये ही संधी दिली आणि 100% चेंबूर इतकं चांगलं ते नेतृत्व चेंबूरमध्ये करतील हे आम्हाला 100% माहिती होतं आणि त्या विषयाने आम्ही त्यांना विजयी केलेला आहे आमच्या चेंबूरने. अगदीच बरोबर बोललात तुम्ही. नारी शक्ती ही नेहमी पुढे असते आणि ह्या प्रचारामध्ये मी पाहिलेलं आहे की नारी ही कुठेही कमी पडलेली नाही. प्रत्येकाच्या घरापर्यंत, दरवाजापर्यंत, चुलीपर्यंत जाण्याची शक्ती ही प्रत्येक नारीमध्येच असते आणि ही लाडकी बहीण योजना जी आहे त्या संदर्भातून आज आमचा विजयी झालेला आहे. त्याबद्दल मी सर्व भाईंचे व जनतेचे आभार मानते आणि आज आम्ही खूप आनंदात आहेत की आमची सीट निवडून आली आहे.